हॅलो फ्रेंड्स, आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा टॉपिक पाहत आहोत. यामध्ये आपण सुरुवातीला कल्पेबल होमिसाइड, नंतर मर्डर, त्यानंतर एक्सेप्शन्स टू मर्डर हा टॉपिक बघितला. त्यामध्ये काही मर्डरमध्ये काही एक्सेप्शन होते ते पाहिले. त्यानंतर पुढे कल्पेबल होमिसाइडची पनिशमेंट पाहिली. त्यानंतर मर्डरची पनिशमेंट पाहिली. त्यानंतर अटेम्प्ट टू कमिट मर्डर, attempt to commit culpable homicide, abatement to suicide, dowry death, offense by rash and negligent act असे आपण टॉपिक बघितले. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे हर्ट और ग्रीवियस हर्ट. ओके, हर्ट और ग्रीवियस हर्ट डिफाइन अंडर सेक्शन 390 टू 338, 319 ते 338. 338 हा जवळपास 20 सेक्शन यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सुरुवातीला यामध्ये हर्ट म्हणजे हर्टची डेफिनेशन दिली आहे, ग्रीवियस हर्टची डेफिनेशन दिली आहे, व्हॉलंटरीली कॉझिंग हर्ट, व्हॉलंटरीली कॉझिंग ग्रीवियस हर्ट, त्यानंतर पनिशमेंट फॉर हर्ट, पनिशमेंट फॉर ग्रीवियस हर्ट, असे त्यामध्ये काही पनिशमेंट वगैरे आहेत. हर्ट कॉज बाय डेड, त्यामध्ये असे वेगवेगळे पॉइंट आहेत ते आपण पाहणार आहोत. बाकी एक तुम्ही 7-8 सेक्शन बघितल्यानंतर पुढचे सगळे ॲग्रिवेटेड फॉर्म आहे. हर्ट कॉज बाय डेडली वेपन वगैरे असे ते सगळं ॲग्रिवेटेड फॉर्म आहे. त्याच्यामध्ये फक्त पनिशमेंट बघा. सुरुवातीला आपण फक्त एवढं पाहणार आहोत, हर्ट म्हणजे काय आणि ग्रीवियस हर्ट म्हणजे काय. आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. ए आणि बी दोघे मित्र असतात आणि ए आणि बी मित्र असतात. एला माहित नसतं की बीच्या पोटामध्ये जर का मारलं तर त्याची डेथ होणार असते आणि ए त्याला पोटामध्ये मारतो आणि त्याची जागेवर डेथ होते. सो या ठिकाणी एचं कोणतेही इंटेन्शन नव्हतं किंवा काय नॉलेज पण नव्हतं. सो या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं कल्पेबल होमिसाइड होत नाही. सो कल्पेबल होमिसाइड होत नाही म्हणून मर्डर होतच नाही. आतापर्यंत आपण तेच बघितलं की मर्डर होण्यासाठी सुरुवातीला कल्पेबल होमिसाइड होणं गरजेचं आहे. सो या सेक्शन मध्ये हर्ट होतं. सेक्शन 390 मध्ये डेफिनेशन दिली आहे हर्ट आणि पनिशमेंट फॉर हर्ट ही सेक्शन 323 मध्ये दिलेली आहे. पनिशमेंट फॉर व्हॉलंटरीली कॉझिंग हर्ट. ओके, सो या ठिकाणी हर्ट हा ऑप्शन, हर्ट हा ऑफेन्स होतो कारण की यामध्ये कोणत्याही प्रकारचं याचं कोणत्याही प्रकारचं नॉलेज किंवा इंटेन्शन अजिबात नसतं. ते बाय मिस्टेक वगैरे असं होतं. सो इथे हर्टचं सेक्शन लागेल. सो आपण हर्टची एकदा डेफिनेशन बघूया. whoever causes to any person bodily pain, disease or infirmity is said to cause hurt. सिंपल डेफिनेशन आहे. कुणी बॉडीली पेन, डिसीज और इन्फर्मिटी हे 3 गोष्टींचा यामध्ये समावेश केलेला आहे. ओके, त्याला हर्ट असं म्हणतात. त्यानंतर डेफिनेशन येते ती म्हणजे ग्रीवियस हर्ट. हे आपण बघितलं हर्टचं डेफिनेशन. हर्ट थोडक्यात सांगायचं तर इजा आपण म्हणू शकतो आणि ग्रीवियस हर्ट म्हणजे गंभीर इजा. तर ग्रीवियस हर्ट मध्ये कशाचा समावेश होतो तर त्यामध्ये टोटल 7 प्रकार पडतात ग्रीवियस हर्ट मध्ये. पहिला काय आहे बघा, ग्रीवियस हर्ट सेक्शन 320. फॉलोइंग काइंड्स ऑफ हर्ट आर ओनली डेझिग्नेटेड ॲज अ ग्रीवियस हर्ट. खाली जे काही हर्टचे पॉइंट दिलेले आहेत त्याला आपण ग्रीवियस हर्ट असं म्हणतो. पहिला काय, इमेस्क्युलेशन. सेकंड, परमनंट प्रिव्हेंशन ऑफ स्लाइट ऑफ ईदर आय. परमनंट प्रिव्हेंशन ऑफ हिअरिंग ऑफ ईदर इयर. म्हणजे भांडण झाली आणि भांडणामध्ये एका ए आणि बीचं भांडण झालं. एने जोरात बीच्या डोळ्यावर बुक्का मारला, त्यामुळे बीचं म्हणजे डोळ्याची म्हणजे डोळ्यात दुखापत झाला आणि तो त्या डोळ्याने आता बघू शकत नसेल तर त्या ठिकाणी ग्रीवियस हर्ट झाला असं म्हणता येईल. त्यानंतर परमनंट प्रिव्हेंशन ऑफ हिअरिंग ऑफ ईदर इयर.
असा जोराचा फटका ए बीला मारतो, त्यामुळे त्याची ऐकण्याची जी काही क्षमता आहे ती निघून जाते, कानाला अशी गंभीर इजा होते. सो त्यामध्ये देखील ग्रीव्हस हर्ट झाला. त्यानंतर डिसलोकेशन ऑफ एनी जॉईंट और फ्रॅक्चर, असं म्हणजे पायावर वगैरे एखाद्या दांडक्याने वगैरे मारतो आणि त्यामुळे त्याचा फ्रॅक्चर वगैरे होत असेल तर त्या ठिकाणी देखील ग्रीव्हस हर्ट होईल. त्यानंतर डिसफिगरेशन ऑफ हेड और फेस आणि एनी हर्ट विच इन डेंजरस लाईफ. ओके, अशी एखादी हर्ट केलं जी की हर्ट झालं, पण हर्ट असं काय झालं की जी लाईफ त्याची बॉडीसाठी वगैरे खूप डेंजरस वगैरे असेल, त्याच्यामुळे त्याला जवळपास 20 दिवस बेड रेस्ट घ्यायला लागेल, तर अशा वेळेला त्याला ग्रीव्हियस हर्ट असं म्हणतात. त्यानंतर आपण सेक्शन 321 पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण सेक्शन 321 पाहणार आहोत, व्हॉलंटरीली कॉजिंग हर्ट. आता आपण हर्ट बघितलं, ग्रीव्हियस हर्ट काय. व्हॉलंटरीली कॉजिंग हर्ट म्हणजे काय, whoever does any act with intention to cause hurt or with knowledge that by such act he is likely to cause hurt and thereby causes hurt is said to voluntarily causes hurt. हर्ट स्वतःहून म्हणजे जे काय हर्ट वगैरे करत आहे त्याचं नॉलेज असेल, इंटेन्शनली ते हर्ट करत असेल तर त्याला व्हॉलंटरीली कॉजिंग हर्ट असं म्हणतात. सेम एज डेफिनेशन व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीव्हियस हर्ट आहे. whoever does any act, एखादा ऍक्ट केला with intention असणे to cause grievous hurt, with intention to cause grievous hurt, intentionally grievous hurt करण्याच्या उद्देशाने एखाद्याने ऍक्ट केला, किंवा or with knowledge that by such act he is likely to cause grievous hurt, किंवा असं नॉलेज असताना देखील असं ग्रीव्हियस हर्ट वगैरे करणं, म्हणजे त्याला माहिती आहे मी असा ऍक्ट केला तर समोरच्याला ग्रीव्हियस हर्ट होईल याचं त्याला नॉलेज असताना देखील जर त्या व्यक्तीने असा ऍक्ट केला तर त्याला आपण व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीव्हियस हर्ट असं म्हणतो. ओके, सो व्हॉलंटरीली कॉजिंग हर्ट आणि व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीव्हियस हर्ट मध्ये ऑफेंडर हॅज इंटेन्शन टू कॉजिंग ग्रीव्हियस हर्ट और हर्ट आणि ऑफेंडर हॅज नॉलेज दॅट हिज ऍक्ट, म्हणजे तो जो ऍक्ट करत आहे त्याचा इम्पॅक्ट ग्रीव्हियस हर्ट होणार आहे किंवा हर्ट होईल. म्हणजे नॉलेज आणि इंटेन्शन हे दोन्ही गोष्टी असला आणि ते असून देखील जर त्याने हर्ट आणि ग्रीव्हियस केलं तर आपण त्याला व्हॉलंटरीली कॉजिंग हर्ट आणि अंडर सेक्शन 322 व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीव्हियस हर्ट असं आपण म्हणतो त्यात. ओके, त्यानंतर सेक्शन 323 पासून पुढे सर्व पनिशमेंटचे आहेत. सेक्शन 323 पनिशमेंट फॉर व्हॉलंटरीली कॉजिंग हर्ट. हर्टची पनिशमेंट किती आहे तर 1 इयर. पनिशमेंट फॉर व्हॉलंटरीली कॉजिंग हर्ट बाय डेडली वेपन 3 इयर्स. ओके, आपण इथे हे जरा लिहून घेऊया. आपण डेफिनेशनचा पार्ट बघितला आहे. त्यानंतर सेक्शन 323 जर आपण बघितला तर पनिशमेंट फॉर हर्ट 1 इयर आहे. सेक्शन 324 मध्ये सांगितले पनिशमेंट फॉर व्हॉलंटरीली कॉजिंग हर्ट बाय डेडली वेपन. एखाद्या डेडली वेपन म्हणजे धारदार शस्त्राने वगैरे हर्ट वगैरे केला तर त्याची पनिशमेंट आहे 3 इयर्स. डेडली वेपन म्हणजे चाकूने वगैरे असं हातावर काट वगैरे मारला तर, म्हणजे चाकूने समजा हातावर एखादी जखम वगैरे करून तो पळून निघून गेला तर त्याला म्हणतात व्हॉलंटरीली कॉजिंग हर्ट बाय डेडली वेपन आणि त्याला सेक्शन 324 खाली पनिशमेंट होईल 3 इयर्स. ओके, त्यानंतर पनिशमेंट फॉर व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीव्हियस हर्ट 7 इयर. ओके, सेक्शन 325 ग्रीव्हियस हर्ट, व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीव्हियस हर्ट, त्याला 7 इयर पनिशमेंट आहे. त्यानंतर सेक्शन 326 पनिशमेंट फॉर व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीव्हियस हर्ट बाय डेडली वेपन 10 इयर और इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. सेक्शन 326 ला
10 year. ओके, और लाईफ इम्प्रिझनमेंट. ओके, त्यानंतर पुढे आहे 326 ला क्लॉज ए बघा, पनिशमेंट फॉर व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीवियस हर्ट बाय थ्रोइंग ऍसिड. हे मध्ये ऍसिड वगैरे प्रकरण होत होते ना, की मुलींवरती वगैरे ऍसिड फेकायचे वगैरे, तर त्याला हा एक सेक्शन ऍड करण्यात आला 326 खाली. तर त्याला पनिशमेंट आहे नॉट लेस दॅन 10 इयर्स विच मे एक्सटेंड टू लाईफ इम्प्रिझनमेंट. म्हणजे सेक्शन 326 ए ऍड करण्यात आलं. त्याला पनिशमेंट नॉट लेस दॅन 10 इयर एक्सटेंड अप टू लाईफ इम्प्रिझनमेंट. ओके, असं थोडक्यात आहे. ऍसिड अटॅकचे रिलेटेड हे आहे. आयपीसी मधील फार 3-4 प्रोव्हिजन त्या ऍसिड अटॅकचे रिलेटेड आहे. तर त्यातली ही 326 ए खाली आपण बघितले. ऍसिड अटॅक, थ्रोइंग ऑफ ऍसिड अटॅक, ऍसिडचा अटॅक केला वगैरे, मारला आणि त्याच्यामुळे ग्रीवियस हर्ट वगैरे झालं, तर त्याला 10 इयर आणि लाईफ इम्प्रिझनमेंट एवढी पनिशमेंट आहे. त्यानंतर आहे 326 पनिशमेंट फॉर थ्रोइंग ऍसिड और अटेम्प्ट टू थ्रोइंग ऍसिड. ओके, म्हणजे थ्रोइंग ऍसिड प्रयत्न करणं, अटेम्प्ट करणं, त्याला पनिशमेंट आहे 3 इयर आणि 7 इयर. ओके, ती सेक्शन 326 बी एक ऍड केलं. अटेम्प्ट टू अटेम्प्ट टू थ्रोइंग ऍसिड, तर त्याला 3 इयर पनिशमेंट देण्यात आली. 3 इयर पनिशमेंट, मिनिमम 3 इयर आणि विच मे एक्सटेंड टू 7 इयर. म्हणजे मिनिमम 3 इयर्स आणि मॅक्झिमम 7 इयर पनिशमेंट आहे. ओके, हा काही आपण हर्ट आणि ग्रीवियस हर्ट मधला भाग बघितला. ओके, ग्रीवियस हर्ट मध्ये 7 प्रकार पडतात. याच्या पुढचे जे आहेत ते सगळे ॲग्रिवेटेड फॉर्म आहेत. तुम्ही ते जनरली डोळ्यावरून एक नजर जरी घातली तरी देखील तुम्हाला ते लगेच कळून येईल. ग्रीवियस हर्ट मध्ये बघितलं आपण की 7 पॉइंट पडतात एकूण. इमॅस्क्युलेशन, परमनंट प्रिव्हेंशन ऑफ स्लाइट ऑफ इदर आय, परमनंट privation of hearing of either ear, dislocation of any joint or fracture, the disfigure of head or face, and any hurt by which in a dangerous life. Barrack मध्ये असं आहे की any hurt by which person is incapable to perform his regular duties up to 20 days or more. म्हणजे एखाद्या व्यक्तीला हर्ट झालं, आपण हर्टची डेफिनेशन बघितली, एखाद्या व्यक्तीला हर्ट झालं आणि त्या हर्टमुळे जर का एखादा व्यक्ती 20 दिवसापर्यंत बेड रेस्ट, जे काही तो दैनंदिन कामकाज करू शकत नसेल त्या हर्टमुळे, तर तो जो हर्टचा ऑफेन्स आहे तो कन्वर्ट होऊन ग्रीवियस हर्ट मध्ये होईल. ओके, असे यामध्ये पॉइंट आहेत. त्यानंतर आता आपण पुढचा एक टॉपिक बघूया, तो आहे रॉंगफुल रिस्ट्रेंट आणि रॉंगफुल कन्फाइनमेंट. ओके, हे मी पुसून घेतो. आपण रॉंगफुल रिस्ट्रेंट आणि रॉंगफुल कन्फाइनमेंट हा टॉपिक बघूया. ओके, सो फ्रेंड्स, हर्ट आणि ग्रीवियस हर्ट हा टॉपिक आपण बघितला. त्या पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे wrongful restraint and wrongful confinement, which is mentioned under section 339 to section 314A. यामध्ये पण असेच आहे. सुरुवातीला wrongful restraint आणि wrongful confinement ची सेक्शन दिलेली आहे. त्यानंतर त्यांच्या पनिशमेंट आपण पाहणार आहोत आणि त्याचा पुढचा सर्व हे ॲग्रिवेटेड फॉर्म आहे. सो त्यामध्ये तुम्ही पनिशमेंट वगैरे एवढाच भाग लक्षात ठेवा आणि बाकीचं सेमच आहे. सेक्शन जसं की सेक्शन 340 असेल तर दिस सेक्शन इज पनिशेबल अप टू 7 इयर वगैरे.
असं आहे थोडक्यात. आपण फक्त हे बघूया की रॉंगफुल रिस्ट्रेन म्हणजे काय आणि रॉंगफुल कन्फाइनमेंट म्हणजे काय. ओके, सुरुवातीला करूया. सुरुवातीला आपण रॉंगफुल रिस्ट्रेन बघूया. ए च या ठिकाणी एक घर असतं, बरोबर. हा रस्ता असतो, बरोबर. ए च या ठिकाणी घर असतं, बरोबर. इथे बी राहत असतो. हा पब्लिक रोड झाला. तर बी ला इथून येण्या जाण्याचा अधिकार असतो, तसंच ए ला देखील येण्या जाण्याचा अधिकार असतो, बरोबर. पब्लिक रोड आहे, प्रायव्हेट नाही, पब्लिक आहे. एक दिवस बी असा जात असतो, ए घराबाहेर येतो आणि म्हणतो की इथून तू आता कधी जायचं नाही, तू तिकडून मागून कुठून पण जा, इथून तू आता पुढे कधीच जायचं नाही. पब्लिक रोड आहे तरी देखील ए त्याला थांबवत आहे आणि त्याला म्हणतो की तू कुठून पण जा, तुला वाटेल तिथं तरी जा, काहीच मला माहित नाही, तर थांबायचं नाही, तू इथून इकडं जाता येणार नाही इकडं. तर बी ला या ठिकाणी ए ने रॉंगफुली रिस्ट्रेन केलेलं आहे. बी चा राईट आहे की राईट टू वे, बट ए हॅज रॉंगफुली रिस्ट्रेन म्हणजे जाऊन न देणे, ऑन धिस साइड ओनली, बरोबर. या साईडने तो इकडून कुठून पण जाऊ शकतो, इकडून जाऊ शकतो, इकडून जाऊ शकतो, इकडून पण या ठिकाणी जायला ए ने त्याला रिस्ट्रेन केलेलं आहे, जाऊन नाही द्यायचं म्हणून. तर त्याला रॉंगफुली रिस्ट्रेन असं म्हणतात. याची डेफिनेशन आपण बघूया. हुएवर म्हणजे ए, बरोबर. हुएवर ऑब्स्ट्रक्ट एनी पर्सन, हुएवर ए ऑब्स्ट्रक्ट एनी पर्सन, बी ला, बरोबर. ए बी ला ऑब्स्ट्रक्ट करतोय. हुएवर ऑब्स्ट्रक्ट एनी पर्सन फ्रॉम प्रोसीडिंग इन एनी डायरेक्शन इन विच ही हॅज राईट टू प्रोसीड. ए बी ला ऑब्स्ट्रक्ट करतोय, बरोबर, आणि बी चा राईट आहे, राईट टू वे, प्रोसीड करण्याचा अधिकार आहे, तरी देखील ए त्याला ऑब्स्ट्रक्ट करतोय, बंदी करतोय त्याला करण्याला. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ रॉंगफुली रिस्ट्रेन. ओके. जर का बी ला प्रायव्हेट बी ला घरात येण्यापासून जर का हा रिस्ट्रेन करत असेल तर तो लीगल असेल, बरोबर. पण हा त्याचा पब्लिक रोड म्हणजे पब्लिक रोड आहे, त्याला राईट आहे, राईट टू वे ओव्हर इट. सो इथे ए जर त्याला रिस्ट्रेन करत असेल तर आपण त्याला ए ने बी ला रॉंगफुली रिस्ट्रेन केलेलं आहे असं कन्सिडर करण्यात येईल. आणि आता ए ला पनिशमेंट किती आहे? पनिशमेंट फॉर रॉंगफुल रिस्ट्रेन 1 मंथ इम्प्रिझनमेंट. तर या ठिकाणी ए ला 1 मंथ इम्प्रिझनमेंट होईल. ओके. हा झाला रॉंगफुली रिस्ट्रेन. रॉंगफुली कन्फाइनमेंट काय बघा. whoever wrongfully restrain any person from proceeding beyond certain circumstances limit commit wrongfully confinement, बरोबर. आता रॉंगफुली कन्फाइनमेंट म्हणजे काय, तर थोडक्यात डांबून ठेवणे आपण असं म्हणू शकतो. थोडक्यात काय, ए ने बी ला पकडलं आणि त्याला एखाद्या खोलीमध्ये असं रिस्ट्रेन केलं, थांबवलं, थांबवलं त्याला असं हे केलं, त्या खोलीमध्ये त्याला ठेवलं एकट्याला आणि तो निघून गेला. सो इथे रॉंगफुल कन्फाइनमेंट झालं, बरोबर. तो त्या खोलीतून इकडे पण जाऊ शकत नाही, इकडे पण नाही, इकडे पण नाही आणि इकडे पण नाही, बरोबर. तर त्याला रॉंगफुली रिस्ट्रेन कन्फाइनमेंट केलं. ओके. सो 4 भिंतीच्या आतमध्येच असणं म्हणजे रॉंगफुल कन्फाइनमेंट असतं का? तर नाही. एका हे ग्राउंड आहे फॉर एक्झाम्पल, बरोबर, आणि इथे ए आहे या ग्राउंड मध्ये. बी आपले काही साथीदार घेऊन येतो, बी इथं थांबतो, मी तुला इथून जाऊन देणार नाही. ए इकडे जायला लागतो, इथं बी चा मित्र असतो, इकडे जायला लागतो, इथं पण बी चा मित्र, इथं पण, इथं पण, इथं पण, असं सगळे त्याला घेरतात. सो या ठिकाणी ए चा राईट टू प्रोसीड कुठून त्याला येण्या जाण्याचा जो अधिकार आहे तो त्याला कम्प्लिटली ब्रेक झालेला आहे, बरोबर.
बियॉन्ड सर्टन सर्कमस्टन्सेस, म्हणजे याच्या बाहेर त्याला जाऊन देत नाहीये. ओके, सो या ठिकाणी बी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून ए ला रॉंगफुली कन्फाइनमेंट केलेला आहे. ओके, रॉंगफुल कन्फाइनमेंट करण्यासाठी एका पर्टिक्युलर खोलीमध्ये ठेवणे याची काही गरज नसते. ओपन ग्राउंड मध्ये देखील रॉंगफुली कन्फाइनमेंट करता येऊ शकतं. हे आपण या एक्झाम्पल मध्ये बघितलं. आता रॉंगफुल कन्फाइनमेंटला पनिशमेंट किती आहे? पनिशमेंट फॉर रॉंगफुल कन्फाइनमेंट 1 इयर इम्प्रिझनमेंट, 1 वर्षाची शिक्षा आहे त्यामध्ये. रॉंगफुली रिस्ट्रेन 1 मंथ, रॉंगफुल कन्फाइनमेंट 1 इयर, आणि बाकीचे यामध्ये सगळे ॲग्रिवेटेड फॉर्म आहेत. ते तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये काही शंका वगैरे असेल तर मला फोन करू शकतात, पण त्यामध्ये जस्ट ॲग्रिवेटेड फॉर्म आहे. मेन कन्सेप्ट लक्षात घ्या तुम्ही. ह्याच्यामध्ये रॉंगफुली रिस्ट्रेन मध्ये एका ठराविक डायरेक्शन मध्ये जाण्यापासून त्याला बंदी केलेली असते. तो मागे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही दिशेने तो जाऊ शकतो, फक्त एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये जाण्यापासून समोरच्या व्यक्तीने त्याला बंदी केलेली असते आणि तिथून जाण्याचा त्या व्यक्तीला अधिकार असतो, कायदेशीर अधिकार. ओके, आणि रॉंगफुल कन्फाइनमेंट म्हणजे त्याला कुठल्याच दिशेला त्याला येण्या जाण्याचा अधिकार असतो, पण त्याला कम्प्लिटली कन्फाइनमेंट करून टाकतात, त्याला कुठूनच जायला संधी देत नाही. तर त्या ठिकाणी त्याला रॉंगफुल कन्फाइनमेंट असं म्हणतात. रॉंगफुल कन्फाइनमेंट हे एखाद्या 4 भिंतीच्या आतमध्येच असणं गरजेचं नाहीये. इट मे बी एक्झिक्युटेड इन ओपन ग्राउंड ऑल्सो. ओके, हा आपण यामध्ये बघितला. त्याचा डिफरन्स जरा बघा. रॉंगफुल रिस्ट्रेन, रॉंगफुल कन्फाइनमेंट. फर्स्ट डिफरन्स काय? देयर इज अ पार्शियल रिस्ट्रेन ऑन द लिबर्टी ऑफ अ पर्सन. In wrongful confinement, there is a total restraint of liberty of a person. Every wrongful restraint is not a wrongful confinement, but every wrongful confinement is wrongful restraint. बरोबर. त्यानंतर आणि मग यामध्ये 1 मंथ इम्प्रिझनमेंट आहे, रॉंगफुल कन्फाइनमेंट मध्ये 1 इयर इम्प्रिझनमेंट. बाकी सगळे यामध्ये ॲग्रिवेटेड फॉर्मच आहेत. ते तुम्ही वाचलं ते तुम्हाला कळून येईल. फक्त रॉंगफुल रिस्ट्रेन आणि रॉंगफुल कन्फाइनमेंट यांची कन्सेप्ट क्लिअर ठेवा. काय आहे ते तुम्हाला एक्झाम्पल म्हणून कळालं असेल. आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, हे मी पुसून घेतो. हॅलो फ्रेंड्स, किडनॅपिंग ॲबडक्शन आपण बघितलं. किडनॅपिंग ॲबडक्शन नंतर त्याचा पुढचा नवीन टॉपिक आहे फोर्स, क्रिमिनल फोर्स असॉल्ट, सेक्शन 349 टू सेक्शन 358. ओके, सेक्शन 349 defines the term of force. A person is said to use force. एखाद्या व्यक्तीने फोर्स यूज केली आहे असं आपण कधी म्हणू शकतो. अगेन्स्ट अनदर पर्सन इफ ही कॉजेस दॅट पर्सन मोशन, चेंज इन मोशन और सेसेशन ऑफ मोशन, और if he causes any substance motion, change in motion or cessation of motion of that substance so as to bring that substance into contact with body of another person by any of the following ways. First, by his own bodily power. Second, by dispossessing any substance. Third, by including any animal. by inducing any animal. ओके, म्हणजे फोर्स यूज केला असं कधी म्हटलं जातं की एखाद्या ठिकाणी फोर्स यूज झालेला आहे. तर एखादं म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या अगेन्स्ट फोर्स यूज केली असं आपण कधी म्हणतो? इफ ही कॉजेस दॅट पर्सन मोशन, चेंज इन मोशन और सेसेशन ऑफ मोशन. म्हणजे फोर्स यूज केली त्याच्यामुळे तो जात आहे. आता एखाद्या व्यक्ती या रस्त्याने जात आहे आणि फोर्स यूज केला तर त्याच्यामुळे त्याची डायरेक्शन चेंज झाली. तो असं जात आहे आणि त्याला इकडून कोणीतरी धक्का मारला त्याच्यामुळे तो त्या साईडला झाला. चेंज ऑफ मोशन किंवा सेसेशन, बंद करणे, त्याची मोशन बंद करणे. एखादा व्यक्ती इकडून येत आहे
आणि फोर्स यूज करून जर त्याला थांबवलं वगैरे तर त्याची मोशन बंद होणार, सेसेशन ऑफ मोशन. ओके, याला आपण फोर्स यूज केली. फोर्स म्हणजे एक जे काही आहे, म्हणजे फोर्स कधी यूज केली जाते की जे काही समजा एखादी गोष्ट होत आहे आणि त्या तुमच्या अशा काही कृतीमुळे ती गोष्ट थांबली जाते किंवा त्या गोष्टीमध्ये काही बदल वगैरे होत असेल तर त्या ऍक्टिव्हिटीमुळे, तुमच्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमुळे समोरच्या मध्ये काही बदल वगैरे होत असेल, तो जात आहे तर त्याला आपण फोर्स केला असं म्हणू शकतो. जात आहे, त्याला अडवलं, थांबलं, तर तिथे फोर्स यूज करून त्याला थांबवलं फोर्सफुली, तर त्या ठिकाणी फोर्स यूज झाला असं आपण म्हणतो. ओके, त्यानंतर इफ ही कॉजेस एनी सबस्टन्स मोशन, चेंज इन मोशन or cessation of motion of the substance so as to bring that substance into contact with body of another person by any of the following ways: by his own bodily power, by dispossessing any substance and by inducing any animal. ओके, आता एखाद्या व्यक्ती जात आहे रस्त्याने, बरोबर, आणि बीच्या हातामध्ये त्याचा कुत्रा आहे आणि बीने त्याला कुत्र्याला असं छू छू केलं किंवा त्याच्याकडे हात दाखवून त्याच्याकडे पळ म्हणून सांगितलं आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती जो चालत आहे तो धावायला लागला, कुत्रा मागे येतो म्हणून तो धावत धावत सुटायला लागला, तर इथं चेंज ऑफ मोशन झालं. तो चालत होता, चेंज ऑफ मोशन झालं, याचा अर्थ त्या व्यक्तीने ॲनिमल थ्रू फोर्स यूज केला, बरोबर. तो जो व्यक्ती चालत आहे त्याची चालण्याची मोशन त्याने रनिंग मध्ये कन्वर्ट केली, चेंज ऑफ मोशन केली. ओके, बाय ॲनिमल. ओके, सो त्याला म्हणतात फोर्स. आपण क्रिमिनल फोर्स काय म्हणतात? whoever uses force against any other person with intention to commit an offense is said to use criminal force. म्हणजे एखादी जी फोर्स आहे ती विथ इंटेन्शन टू कमिट ऑफेन्स, बरोबर ना, विथ इंटेन्शन, एखादा ऑफेन्स करण्याच्या उद्देशाने जेव्हा एखादी फोर्स यूज केली जाते त्यावेळेला त्याला आपण तिथे क्रिमिनल फोर्स यूज झाली असं म्हणतो. ओके, फोर्स ची डेफिनेशन वेगळी, पण जी फोर्स ची डेफिनेशन आहे ती ऑफेन्स करण्याच्या हेतूने जेव्हा त्या फोर्सचा वापर केला जातो, गुन्हा करण्याच्या उद्देशाने ज्या वेळेला त्या फोर्सचा वापर केला जातो त्यावेळेला आपण त्याला क्रिमिनल फोर्स असं म्हणतो. त्यानंतर येते सेक्शन 351 असॉल्ट. mere words are sufficient to commit assault. ओके, त्याच्या पुढे काय बघा डेफिनेशन. whoever makes any preparation or gesture which causes any person present to apprehension that person making preparation or gesture is likely to use criminal force against him commit assault. assault म्हणजे थोडक्यात एखादी प्रिपरेशन करणं, म्हणजे ऍक्ट कमिट करायच्या अगोदरची जी प्रिपरेशन वगैरे स्टेज आहे त्यातलं असॉल्ट एक आपण म्हणू शकतो. प्रिपरेशन और गेस्चर, whoever makes any preparation or gesture which causes any person present to apprehended that person making preparation or gesture is likely to use criminal force against him so commits assault. Okay, mere words do not sufficient to an assault but words accompanied with gesture, words accompanied with gesture may amount to a assault. Okay, mere words does not amount to assault, but when words are when words accompanied with gesture then it amounts to a assault. त्यानंतर सेक्शन 354 एक आहे बघा, त्याच्यात पनिशमेंट फॉर आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन. whoever uses criminal force आपण बघितला, असॉल्ट पण बघितला, अगेन्स्ट एनी वुमन विथ एखाद्या वुमनच्या अगेन्स्ट क्रिमिनल फोर्स वगैरे यूज करण्यात आली, त्यामागे इंटेन्शन काय? विथ इंटेन्शन टू आउटरेज हर मॉडेस्टी शाल पनिश विथ इम्प्रिझनमेंट विच शाल नॉट बी लेस दॅन 1 year विच मे एक्सटेंड टू 5 years. म्हणजे 1 वर्षापर्यंतची याची शिक्षा आहे. 354 हा सर्वसाधारणपणे क्रिमिनल प्रॅक्टिस करणाऱ्यांमध्ये म्हणजे हा फार वेळा घडलेला, म्हणजे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफेन्स इन IPC
विच इज सेक्शन 354. ओके, 354 म्हणजे असं काही एखाद्या वुमनच्या अगेन्स्ट एखादी क्रिमिनल फोर्स वगैरे यूज करायची ज्यामुळे तिची मॉडेस्टी म्हणजे तिचं जे हे आहे जे मॉडेस्टी जी जी काही आपण हे म्हणतो ना वुमनचं मॉडेस्ट्री तिला धक्का बसेल, आउटरेज हर मॉडेस्ट्री, तर त्याला असे म्हणतात. म्हणजे ओके, आउटरेज हर मॉडेस्ट्री शाल पनिश विथ इम्प्रिझनमेंट. याला किती 1 इयर पर्यंत शिक्षा आहे मिनिमम, अप टू 5 इयर्स. ओके, मिनिमम 1 इयर आणि मॅक्झिमम 5 इयर पनिशमेंट आहे. सो त्यामध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट विच इज मेन्शन अंडर सेक्शन 354A. A man is guilty for sexual harassment if he makes any physical contact or explicit sexual overture, demand or request for sexual favor, showing pornography to woman against her will, makes any sexual colorable remark. ओके, असे 4 ह्याच्यामध्ये टाईप दिलेले आहे सेक्शुअल हॅरेसमेंट मध्ये. आता सेक्शुअल हॅरेसमेंटची पनिशमेंट काय आहे? इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड टू 3 इयर्स. म्हणजे यामध्ये जे पहिले 3 क्लॉज आहेत कोणते? मेक्स एनी फिजिकल कॉन्टॅक्ट और एक्सप्लिसिट सेक्शुअल ओव्हरचर, डिमांड और रिक्वेस्ट फॉर सेक्शुअल फेवर आणि शो पोर्नोग्राफी टू वुमन अगेन्स्ट हर विल. हे जे 3 ग्राउंड आहे यांना पनिशमेंट 3 वर्षापर्यंतची आहे. 3 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे. पण जे लास्ट ग्राउंड आहे मेक्स एनी सेक्शुअली कलरेबल रिमार्क, त्याला पनिशमेंट इम्प्रिझनमेंट एक्सटेंड टू 1 इयर आहे. ओके, म्हणजे सेक्शन 354A मध्ये 2 पनिशमेंट आहेत. जे 4 क्लॉज आहेत, 4 क्लॉज मधील पहिलं, दुसरं आणि तिसरं जे क्लॉज आहे त्याला 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे आणि जे क्लॉज 4 आहे त्याला 1 इयर पर्यंत पनिशमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे त्यामध्ये बी आणि सी आहे ते जनरलच आहे, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर एक महत्वाचं त्यामध्ये आहे सेक्शन 354D. या 354AD या शॉर्ट नोट करिता येऊ शकतात. 354D deals with stalking. A man who follow a woman and contact or attempt to contact a woman to foster personal interaction repeatedly and indicating of disinterest by her. ओके, म्हणजे एखाद्या वुमनला एखादा व्यक्ती रिपीटेडली फॉलो करत आहे आणि ती वुमन त्यामध्ये इंटरेस्टेड नाही, डिसइंटरेस्ट आहे, तरी देखील तो वुमन त्याला ती व्यक्ती जो माणूस आहे तो त्या वुमनला फॉलो करत असेल. किंवा दुसरं काय, मॉनिटर एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस और ईमेल यूज बाय हिम, म्हणजे ईमेल थ्रू वगैरे असं फॉलो करत असेल वगैरे. सो provided that act does not amount to stalking if we proved that he. ओके, आता हे जे आपण आधी बघितलं एखाद्या व्यक्तीला फॉलो करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या वुमन लेडीजला फॉलो केलं किंवा ईमेल थ्रू असं वॉच वगैरे ठेवलं तिच्यावर, तर त्याला त्याने स्टॉकिंग हा गुन्हा केला असं कन्सिडर करण्यात येईल. ओके, पण आता असं जर का एखाद्याने केलं तर कधीच स्टॉकिंग होणार नाही. तर त्याचे 3-4 एक्सेप्शन दिलेत की त्यामध्ये जर का एखाद्या माणसाने फॉलो वगैरे केलं एखाद्या वुमनला तर त्या ठिकाणी स्टॉकिंग होणार नाही असं आपण म्हणू शकतो. तर त्याचे ग्राउंड काय, थोडक्यात आपण याला एक्सेप्शन असं म्हणू शकतो. ओके, प्रोव्हाइडेड दॅट ऍक्ट डज नॉट अमाउंट टू स्टॉकिंग इफ यू प्रूव्ड दॅट he proved that for the purpose of prevention or detection of any offense and he was authorized by state. म्हणजे ऑथोराइज बाय स्टेट, एखाद्या स्टेट गव्हर्नमेंटने वगैरे त्याला अपॉइंट केलेलं आहे की एखाद्या पर्टिक्युलर वुमन वरती लक्ष वगैरे ठेवण्यासाठी. त्या कारणामुळे तो जर त्याला त्या वुमनला फॉलो वगैरे करत असेल किंवा ईमेल वगैरे लक्ष ठेवत असेल तर त्या ठिकाणी स्टॉकिंग हा ऑफिस होणार नाही. त्यानंतर इफ ही ऍक्ट वॉज परमिसिबल अंडर एनी लॉ, म्हणजे
लॉनेच एखाद्या व्यक्तीला वगैरे असं म्हणजे परमिसेबल आहे. ओके. आणि थर्ड वन, इफ हिज कंडक्ट इज जस्टिफाईड अंडर गिवन सर्कमस्टन्सेस. काही सर्कमस्टन्सेस वगैरे विचार केले, सर्कमस्टन्सेस इव्हिडन्स वगैरे बघितल्यानंतर ते जर का जस्टिफाईड होण्याचं असेल फॉलो करणं, तर त्या ठिकाणी स्टॉकिंग ऑफेन्स होणार नाही. तर हे ते 3 ग्राउंड आहेत, ते प्रूफ करायचं. बर्डन ऑफ प्रूफ अशावरती कुणावर राहील की ऑफेंडर, याने हा गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती या 3 पैकी एखादी गोष्ट प्रूफ करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे, की मला वरून डायरेक्शन होते त्यामुळे मी फॉलो करत होतो. हे ऑफेंडरने प्रूफ करायचं, नक्की गव्हर्नमेंटने. जो स्टेट सरकारी वकीलने ते प्रूफ करायचं नाही, तर ते ऑफेंडरने किंवा ऑफेंडरच्या वकिलांनी ते प्रूफ करावं लागतं. त्यानंतर आता स्टॉकिंगला पनिशमेंट काय आहे, तर फर्स्ट कन्व्हिक्शन 3 इयर बेलेबल ऑफेन्स. जर का पहिल्यांदाच एखाद्याला पकडलं स्टॉकिंग करते वेळी, तर त्याला 3 इयर पनिशमेंट आहे. आणि सेकंड कन्व्हिक्शन, त्याच व्यक्तीला परत त्या गुन्ह्यामध्ये पकडलं गेलं तसंच क्राईम करते वेळी, तर अशा वेळेला त्याची पनिशमेंट एक्सटेंड होईल आणि 5 इयर पनिशमेंट होईल. आणि सेकंड इयर जर त्या सेकंड कन्व्हिक्शन मध्ये त्याला पकडून आणलं तर तो नॉन बेलेबल ऑफेन्स असेल. ओके. सो यामध्ये देखील सेक्शन 354D मध्ये 2 पनिशमेंट दिलेले आहेत. एक म्हणजे एखाद्या व्यक्तीने ऑफेन्स केला आणि त्याला पहिल्यांदाच कोर्टासमोर आणलं, पहिल्यांदाच तो ऑफेन्स त्याने कमिट केलाय, तर अशा वेळेला 3 इयर्स पनिशमेंट आहे आणि तो ऑफेन्स बेलेबल आहे. ओके. आणि त्यामध्ये म्हणजे बेल वगैरे जामीन वगैरे देण्यात येऊ शकतो. पण त्याच व्यक्तीने दुसऱ्यांदा तो ऑफेन्स केला तसाच ऑफेन्स, तर त्याला 5 इयर पर्यंत पनिशमेंट आहे. आणि तो ऑफेन्स नॉन बेलेबल, त्याला अजामीनपात्र गुन्हा आहे, जामीन वगैरे देता येणार नाही. असा यामध्ये स्टॉकिंग मध्ये हा एक पॉइंट आहे, सेक्शन 354D. ओके. आज आपण बराचसा पार्ट या ठिकाणी बघितला आहे. बाकी यामध्ये जे जे मधले सेक्शन आहेत ते सगळे ॲग्रिगेटेड फॉर्म आहेत, ते तुम्हाला वाचून कळून येतील. त्यामध्ये असं एक्झाम थ्रू काही क्वेश्चन बनण्याचे त्यामध्ये चान्सेस नाही आहेत, असं म्हणजे मला तरी वाटतं. तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला त्यामध्ये कळून येईल. त्यानंतर आपण उद्या नवीन टॉपिक चालू करणार आहोत, किडनॅपिंग, ॲबडक्शन आणि रेपच्या प्रोव्हिजन्स आपण पाहणार आहोत. ओके. आणि त्यानंतर आपला लास्ट एक टॉपिक उरेल तो म्हणजे अननॅचरल ऑफेन्स. सो हे 3 टॉपिक आता आपल्याला बघायचे आहेत, किडनॅपिंग, ॲबडक्शन, रेप आणि अननॅचरल ऑफेन्स. हा एवढा ऑफेन्सेस अगेन्स्ट बॉडी मधला हा एक आपला एवढा पार्ट शिल्लक राहिलाय, तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके. या आजच्या टॉपिकच्या रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून विचारू शकता. ओके. थँक्यू.